हे पक्ष आहे भुजबळ साहेबांची आपली काही चर्चा सुरू आहे असं कळते ते इच्छुक आहेत पुन्हा राष्ट्रवादी आपल्या पक्षामध्ये आमच्याशी काही चर्चा नाही चालू, पण त्यांची प्रचंड अवहेलना महायुतीत होते असं दिसतंय आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतं. त्यांना जुने सहकारी आणि याच्यात खरंच त्यांची अवहेलना प्रचंड झाली. नाशिकमध्ये ते उभे राहणार असं जाहीर करण्यात आलं किंवा दिल्लीनं सूचना केल्या म्हणून, आणि मग ऐनवेळी त्यांना त्यातनं माघार घ्यावी लागली आणि याबद्दल पवार साहेबांच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि त्यामुळे आम्हाला काय स्टेटस आहे सध्या, कारण एकनाथ खडसेंचं काय सध्या स्टेटस आहे, कारण भाजपमध्ये अजून सुद्धा प्रवेश झालेला नाही, म्हणजे काय आपल्याकडे आहे तिकडे त्यांनी त्यांची तिकडं जाण्याची इच्छा प्रकट केलेली आहे. तिकडं ते गेलेले आहेत असं आम्ही समजतो, पण प्रवेश झालेला नाही कुठं काय. आता त्यांचा प्रश्न आमचा प्रश्न आपल्याकडे नाही. आमच्याकडून ते गेलेले आहेत, राजीनामा दिला त्यांनी आमच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि आमच्याकडून ते तिकडे गेलेले आहेत. त्यांनी इच्छा प्रकट जाहीर केलेली आहे आणि त्यांचा यथावकाश त्यांचे भारतीय जनता पक्षाचं टाइम टेबल असेल. गाण्यात लॉन्च झालं म्हणजे पवार साहेब तर ऑब्व्हियसली ते सेंटरमध्ये असणार ते हरकत नाही, पण तुमच्यापेक्षा किंवा रोहितांपेक्षा संजय राऊत जवळपास 3 वेळा त्या सगळ्यामध्ये राजकीय अर्थ याचा अर्थ असा घ्यायचा की हा पक्ष सर्व महाराष्ट्रातल्या पक्षांना हवा आणि आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा वाटतो. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि संजय राऊत अतिशय उत्तमपणाने महाविकास आघाडीचं आज वेगळ्या ठिकाणी जाऊन बाजू मांडतायत. त्यामुळं अजित पवार माध्यमांना मुलाखत देताना असं म्हणतात की त्यापूर्वी भाजपसोबत जाण्याचा 3 वेळा प्रयत्न करायचा 2014 पासून, मात्र त्यावेळेस पवार साहेब सोबत आलेले नव्हते. त्यांनी केली तर ती स्ट्रॅटेजी असते आणि आम्ही केली तर ती गद्दारी कशी होती. असं आहे की पवार साहेबांना माझं नॉलेज आहे, काही लोक सतत सांगत होते 5-6 वर्ष की या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव होणं अवघड आहे, तेच सत्तेत येणार आहे, त्यामुळे आपण तिकडं जाणं हे आवश्यक आहे. आणि त्यांची वेगळी खाजगीतली काही कारणं होती ज्याच्यावर मी बोलू इच्छित आहे. त्यामुळे हा सतत त्यांचा प्रयत्न होता. पवार साहेबच ठाम राहिले आणि प्रत्येक वेळीला आता शेवटी जवळचेच सहकारी सतत अशी भूमिका 2-4 जण मांडत असतील तर प्रत्येक वेळेला बऱ्याच सहकाऱ्यांना बोलवून त्यांनी तिकडे जाणं कसं योग्य नाही हे सहकाऱ्यांनी सांगितलं की तिकडे आपल्याला जायचं नाही. आणि मग असे निर्णय निरस्त म्हणजे नकार दिलेला आहे. पवार साहेबांनी कधीच हा निर्णय घेतला नाही. पवार साहेब नेहमीच शाहू फुले आंबेडकर या विचाराशी कटिबद्धता ठेवून सांगितले ज्याच्यामध्ये पवार साहेबांनी थेट अमित शहाशी संपर्क करायला सांगितलेला होता, कम्युनिकेशन करायला सांगितलं होतं, मात्र ते दिल्लीला न जाता फोनवरून करावं आणि त्या कम्युनिकेशनचा तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार पार्ट असं स्पेसिफिक मुलाखतीमध्ये म्हटले. दिल्लीला जाऊ नये असं वरिष्ठांनी सांगितलं, मग त्यावेळेस कळलं. एक तर तिकडे गेलेल्यासाठी किती वेळा कारणं द्यावी लागतात यातूनच मनस्थिती लक्षात येतं. तेच माझी त्याला तक्रार नाही, पण पवार साहेबांनी मला हे सांगितलेलं होतं की या दोघांनी कुणाशी तरी चर्चा करून वेगळी भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर राहावा. मी त्यांच्यावर असताना त्या चर्चा ज्या झाल्या त्यावेळी मी पवार साहेबांचीच भूमिका मांडत होतो नेहमी, आणि त्यामुळे तिकडे जाण्यासाठी संमती पवार साहेबांनी कधीच दिलेली नव्हती. आणि आज परिस्थिती तशी असते तर एवढ्या मोठ्या वेगवेगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्यावर लढाई करण्याची काही गरज नव्हती. पण पवार साहेबांनी ठामपणाने स्वाभिमान जपण्याचं काम केलं आणि ठामपणा दाखवला. मुठभर मावळे देखील निष्ठेचे त्यांच्यावर राहिले आणि आज जे चित्र तयार झाले 10 पैकी आमच्या 8 जागा निवडून येईल तशी आमची महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे. हे चित्र फक्त पवार साहेबांच्यामुळे निर्माण झालं. तुमच्यासाठी काम ते ठेवलेलं आहे. मी 10 म्हटलं तर ते 400 पार होईल, म्हणून मी 10 म्हणतो नाही. थोडस सौजन्य दाखवले. तुम्हाला चॉईस आहे 2. पार्थ पवारांना वाईट सिक्युरिटी दिली
आहे असा मुलांच्या बाबतीत आम्ही काही चर्चा करू इच्छित नाही. मी गृहमंत्र्यांचे आभार मानेन की आमच्याच घरातल्या मुलाला त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे. काल पवार साहेबांनी मुलींचा एक व्हिडिओ एका सभेमध्ये दाखवला. त्यावर फडणवीस नेत्यांना म्हटले की पवार साहेबांनी जर व्हिडिओ दाखवले तर त्यांनी किती कोणाच्या उड्या मारल्या ते दिसून येईल. पवार साहेबांनी कधी कोलांच्या उड्या मारल्या नाही. तुम्ही किती कोलांच्या उड्या मारल्या त्याचे व्हिडिओ एवढे आहेत की राष्ट्रवादीशी अलायन्स कधीच नाही. अजित दादांच्या बद्दल काय उद्गार काढलेले हे सगळे जर दाखवले तर कोलांची उडी 72 कोण आहे महाराष्ट्रात हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. ठीक आहे. आता पत्रकारांसाठी जाहीरनामा काय करतात? पत्रकारांसाठी मीडिया आहे ना, आहे ना मीडिया. हो आहे. काही तुमच्यासाठी काय आहे ते सांगतील आणि समारोप करतील. मीडिया संदर्भात प्रसार माध्यमे घटनेने बहाल केलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आम्ही देणार. निपक्ष आणि जबाबदार प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमविषयी नियमांमध्ये सुधारणा करणे, शोध पत्रिकेतील पाठबळ देणं, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमला सुद्धा आम्ही एनकरेज करणार. आता जे तुमचे आवाज बंद करून टाकले ते होऊन देणार. आपण सगळे ह्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आलात आणि एक आमच्या पक्षातल्या महत्वाच्या ह्या कार्यक्रमासाठी सहभागी झालात त्याबद्दल आभार. हे काढा माईक काढला.